लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या 2 जहाल महिला माओवाद्यास व टिटोळा गावाच्या पोलीस पाटलाच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या एका जनमिलिशियास 7 एप्रिल रोजी अटक केली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर 5.50 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं. काजल उर्फ सिंधू गावडे आणि गीता उर्फ सुकली कोरचा यांना ताब्यात घेतले. गडचिरोली कांकेर सीमेवरील पिपली बुर्गी पोलीस ठाणे हद्दीतील जवेली जंगल परिसरात या दोघींना अटक करण्यात आली आहे. तसंच मागील वर्षी सन 2023 मध्ये टिटोळा ते पामाजीगुडा जंगल परिसरात झालेल्या टिटोळा पोलीस पाटलाच्या हत्येच्या अनुषंगाने एटापल्ली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील असलेला आरोपी जनमिलिशिया पिसा पांडू नरोटे हा गिलनगुडा जंगल परिसरात लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे गट्टा पोलीस पथक आणि केंद्रीय राखीव पोलीस यांच्या जवानांनी विशेष अभियान राबवून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.